मध्ये काय जायचंय, पण मी डायरेक्ट तुला एक डिपार्चरला सोडेल ना त्या गेटकडे. ते खालचं अरायवल आहे वाटतं. नमस्कार सर्वांना, इथून मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करतो. आता तुम्ही पाहिलं असेल, मी माझ्या आईवडिलांना सर्वांना माझ्या फॅमिलीला टाटा बाय बाय केला आणि मी आता इथे एअरपोर्टमध्ये एंट्री केली आहे. मला इथे थोडं कन्फ्यूज झालो आहे की इथून कुठे जायचं. मला इनफॅक्ट कळत नव्हतं काय आहे ते. मी थोडंफार शोधतो आहे, इकडे तिकडे त्यांना विचारतो आहे, बट थोडं कळालं नाही. शेवटी मग माझा नंबर आला, मी रांगेत उभं राहिलो, नंबर आला आणि मी इथे वेट चेक केलं. ओके, हे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे आणि तुम्ही बघाल तर थोडंसं इथे झूम करून तुम्हाला दाखवतो मी. इथे टोटल 110, सध्या तरी 110 आहेत गेट, बट सर्व चालू नाही आहेत, थोडेफारच चालू आहेत. आणि ओके, सो सध्या तरी एवढेच चालू आहेत. आता मी बघू शकतो, हे पूर्ण नवीन एअरपोर्ट आहे, सध्या आताच गेल्या वर्षी चालू झालेलं आहे. सध्या तरी फक्त इथे अजून 3च एअरलाईन्स चालू आहेत. एक इंडिगो तुम्हाला दाखवतो, तिथे आहे इंडिगो आहे. त्यानंतर मग एक अकासा एअर आहे, तिथे एक अकासा एअर आहे. मी अजून थोडंफार झूम करतो, समथिंग ती अकासा एअर आहे. आणि इंडिगो आणि एअर एशिया, बस एवढंच. फक्त सध्या 3च फ्लाईट चालू आहेत. टोटल 110 गेट्स आहेत, बट सर्व चालू नाही आहेत, थोडेफार चालू आहेत. आणि ह्याची जवळपास आता माझं सिक्युरिटी चेकिंग वगैरे झालं, स्मूथ होतं सिक्युरिटी चेकिंग. एवढं जसं काय टेन्शनवाला नव्हतं काय सगळं. आणि बघूया आता हा प्रवास कसा होतोय माझी आता इथून फ्लाईट आहे, जवळपास इथून हैदराबादची फ्लाईट आहे. हैदराबाद नंतर एका इंटरनॅशनल कंट्रीमध्ये जाणार आहे. सो बघूया आता कशी जाते फ्लाईट, तुम्हाला मी दाखवतो. आय थिंक माझा फ्लाईट आला आहे. माझा गेट आहे 16. सध्या असं इंडिगोच आहे. अजून चालू नाही झालं वाटतं बोर्डिंग पास, थोड्या वेळाने चालू होईल. ते आहे माझं एअरपोर्ट, गेट 16. थोड्या वेळाने चालू होईल बोर्डिंग. तोपर्यंत आपण थोडीफार दुकानं बघून येऊया, कोणते आहेत दुकानं. हे काय बाबा, वाचता येत नाही कोणतं दुकान आहे. हे काय वाचता येतं, वाचा काय कळत नाही मला तरी. पण चिप्स आहेत सर्व, हे स्वीट्स वगैरे आहेत, डॉल्स वगैरे पण दिसतात. ही एक वेगळीच वाईब आहे ॲक्च्युली. थोडी आता गर्दी वाढत चालली आहे. इथे सबको
वगैरे शॉप आहे. त्यानंतर मग गल्ली किचन मला वाटलं चिकन आहे. गल्ली किचन, टॉय चिरे वगैरे. त्यावेळेला मला कोणतं माहिती आहे, हा अरमानी एक्सचेंज, तेच फक्त मला माहिती आहे इथे आहे. मला माहिती असते कोणतं माहितीच नाही. तिथे फ्लाईट्स चेक करूया आपले. हैदराबाद. ओके, पहिलीच आपली हैदराबाद इथे. पाच मिनिटांमध्ये बोर्डिंग होणार आहे. आता जस्ट बोर्डिंग स्टार्ट झालंय माझं. आता तिकीट पण आहे माझ्याकडे. आता हा जो पॅसेज आहे ना, इथून वॉक करायची मजाच वेगळी एकदम. आणि हे बाजूला काचा, ही थोडीशी डिझाईन, आणि तिथून मग एरोप्लेन बघणं, भरपूर एक वेगळीच वाईब देत आहे ॲक्च्युली. आणि मी इंडिगोच्या प्लेनमध्ये होतो. आता बसायला जाईन मी आता. जस्ट फ्लाईट किती आता जस्ट बसतोय मी. आज भरपूर गर्दी आहे फ्लाईटमध्ये. आणि हा लेग स्पेस भरपूर छान आहे, अत्यंत आहे. मी तसा थोडासा बारीक पण आहे, त्यामुळे मला तरी ठीक वाटला, हा स्पेशियस वाटला. आणि हे समोरचं जेवायला थोडासा कलर दिसतंय ते, बट ठीक आहे. आमच्या सामान्य माणसासाठी तरी ते ठीक आहे. एवढं मेनमध्ये फिरायला मिळतं आहे, प्लेनमध्ये बसायला मिळतं, हीच मोठी गोष्ट आहे. आणि आता हे जेवायचं आलं. हा बॉक्स मला अत्यंत आवडला, भरपूर छान आहे. इंडिगोच्या प्लेनसारखाच हा कलरचा बॉक्स दिसतो आहे. आणि ह्याच्या आतमध्ये हे ड्रायफ्रूट्सचा बॉक्स आहे. आणि ह्याच्यामध्ये जवळपास ते ग्रीन कलरचे सीड्स वगैरे असतात ना, त्या टाईपमध्ये होतं हे. आणि ह्याच्यामध्ये जवळपास 3 गोष्टी होत्या. आणि आता हा दुसरा बॉक्स आहे. हा जरा दुसरा बॉक्स थोडासा काढायला हेवी पडतो, कारण की माझ्या एका हातात कॅमेरा आहे आणि एका हातात मी पिशवीतून सामान काढतो. आणि हे शेवटचं फ्रूट ज्यूस मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे फ्रूट ज्यूस आहे. ह्याची पण मी टेस्टिंग तुम्हाला दाखवेन कशी होती ती. बट छान आहे, एकंदरीत भरपूर छान वाटलं. हे बघा, मी तुम्हाला तर पूर्णपणे दाखवतो. मिक्स फ्रूट ज्यूस होता हा, सर्व फळांचा ज्यूस होता ह्याच्यामध्ये. बघूया टेस्टला कसं आहे. बाकी आतमध्ये काय नव्हतं खायला, बस एवढं. आणि मी तुम्हाला बोललो होतो ना, हे ग्रीन कलरचे सीड्स, हे पिस्ता आय थिंक ते होतं. आणि हे सेकंड बॉक्समध्ये स्नॅक्स होते, कॉर्नचे होते. पण हे टेस्टिंगला तर भरपूर छान होते. मला आवडली भरपूर याची टेस्ट. आणि मला ज्यूस मी ट्राय केला, हा मिक्स ज्यूसवाला, तो पण अत्यंत छान होता. टेस्टिंगला मला आवडलं होतं ॲक्च्युली, तुम्ही पाहू शकता. मला थोडंसं आवडलं ते, कारण की मी हे पहिल्यांदा गोष्टी खाल्ल्या त्या इथे. आणि मला हा बॉक्स तर भरपूर आवडला. मग मी त्यात कचरा वगैरे टाकून, मला तो ठेवायचा होता, बट कचरा वगैरे टाकून मी परत त्यातच ठेवला. आणि मी बघतो हे जरा फुल झाली होती इंडिगोची फ्लाईट भरपूर. आता जरा रात्रीची वेळ झाली आहे आणि मी थोड्या वेळात पोहोचेन, बट थोडी झोप पण येत होती. मला मधली सीट होती, त्यामुळे मला प्रॉपरली झोपायला मिळत नव्हतं, कारण की डोकं टेकायला मिळत नव्हतं. बट स्टील मी कसा टाईमपास केला मोबाईलवरती. आणि हा परत बॉक्स घ्यायला आले डस्टबिनसाठी टाकायला, त्यांना कचरा टाकायला. आणि मी त्याला टाटा बाय बाय बोलेन. बाय बाय भाऊ, छान आहे दिसायला तू. आता जरा मी थोडंसं पडतो. झोपायचा प्रयत्न केला मी, बट झोप तर येत नाही आहे, कारण की ही हैदराबाद सिटी आहे ना, वरतून भरपूर छान दिसते. ही लाईटिंग वगैरे जरी मला विंडो सीट जरी नाही मिळाली, बट स्टील मी ही कॅमेऱ्यातून टिपत होतो तर भरपूर छान दिसत होतं. आता मी पोचेन जस्ट मी थोड्या वेळात. या दिवसाची कधीपासून वाट बघत होतो मी. ओके, मी आता पोचतोय जवळपास हैदराबाद एअरपोर्टला. आणि आता बॅगेज काउंटरकडे चाललो आहे.
बघूया. मी आता जस्ट नवी मुंबई एअरपोर्टवरून आलो आहे आणि मला जवळपास 1 तास लागला. थोडी अर्धा तास फ्लाईट लेटच होती, बट मी आलो आहे, व्यवस्थित आलो आहे. कॅप्टनने मस्तपैकी फ्लाय केला, लँडिंग पण छान केलं आहे आणि जवळपास आता रात्रीचे 8:30 पावणे 9 झालेत. मला माझ्या घरी फोन करायचा आहे. आता मी जस्ट बॅगेज काउंटरकडे जाऊन विचारणार आहे की माझे बॅगेज इथे आलेत की नाही आलेत म्हणून. सो मी वाट बघतोय. माझ्या मते नाही यायला पाहिजे, कारण की डायरेक्ट बॅगेज माझे ज्या कंट्रीमध्ये मला जायचं आहे तिथेच जायला पाहिजे जवळपास. सो मला परत केबिनमध्ये टाकायची गरज नाही लागणार. तिथल्या नवी मुंबईवरूनच डायरेक्टली मला ज्या कंट्रीमध्ये जायचं आहे तिथेच डायरेक्ट माझे बँक जातील बस. त्याला ते डबल मॅप होईल, हे घ्या परत काढा, इथून परत दुसरीकडे द्या, एक माझी हालत होईल भरपूर. सो बघूया. हे पहिला पोचतो बॅगेज काउंटरकडे. थोडं जरा कन्फ्यूज आहे. मला वरती दिसते डोमेस्टिक ट्रान्सफर, बट माझं डोमेस्टिक ट्रान्सफर नाही आहे, माझं इंटरनॅशनल ट्रान्सफर आहे. आता मला कळत नाही कुठे जायचं, एक्झिटला जायचं की कुठे जायचं. अजून पोचलो नाही आहे मी बॅगेज काउंटरकडे. लेट्स सी. मी थोडं दमलो आहे आता, सो थांबतो मी आता. परत मी कंटिन्यू करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.